नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत बाकू ट्रिपच्या तिसऱ्या दिवसामध्ये आणि या तिसऱ्या दिवशी आपल्याला बाकू शहरापासून साधारण 1.5 ते 2 तास अंतरावर असणाऱ्या एका रॉक गार्डनमध्ये आणलेलं आहे। हे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की हे दगडांचं विशालकाय असं यांचं एक म्युझियम आहे, ज्यावरती यांच्या 2500 वर्षापूर्वीच्या राहणीमानाच्या किंवा त्यावेळचं जे लोकांचं राहणीमान होतं या सर्वांच्या चित्र किंवा प्रतिकृती त्या दगडांवरती कोरलेल्या आहेत आणि ते सुंदर पद्धतीनं त्यांनी इथं जतन करून ठेवलेलं आहे आणि त्याचा एक टुरिस्ट स्पॉट बनवलेला आहे। तर आणि बरोबर त्याच्या अपोजिट साईडला या ठिकाणी कॅस्पियन सी तुम्हाला दिसत असेल। अगदी समुद्राच्या जवळच हे उंच असा हा डोंगर आहे, ज्याचे काही भौगोलिक कारणांमुळे इथं दिसतंय मागं की अस्ताव्यस्त पडलेली सगळी दगड आहेत आणि त्याचवरती 2500 वर्षापासून चालत आलेली यांची जी राहणीमान असेल किंवा इथले जे ट्रॅडिशन्स असेल वगैरे त्याचं इथं चांगल्या पद्धतीनं त्यांनी दगडांवरती जतन व पुनर्वसन करून ठेवलेलं आहे। ज्याप्रमाणे अजंठा वेरूळच्या लेण्यांवरती आपल्याला काही चित्र दृश्य दिसतात, त्याच पद्धतीचं थोडंफार इथं आहे। हंटिंगला जायचे त्याच्या अगोदर स्टोन्स वाजवायचे, अजून यायच्या नंतर पण वाजवायचे, आल्यानंतर जेव्हा ते फूड ठेवायचे आपल्या एका ठिकाणावरती अराउंड द फूड ते डान्स करायचे, रिच्युअल डान्स करायचे। अच्छा ओके join like this. अरे 20 मिनिटं जातील इथे. Dance. Join them. Join. Okay. This museum date age is 5,000 20,000 years back. Okay, you will see pictures of animal, people, star, sun. Okay, and the bullfights, also ritual dance. We dance there over the rock. Pay attention up. You see the pictures. You saw like this. There is also information about this. Upstairs, it was people. Dance, ritual dance. You can see over the rock. You can see it's the boat. Because the museum near to Caspian Sea. You see, people come here by ship and boat, and also people. Yeah, you see, there is the bull. You know bull? Yes, bull. 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 Also, there is horse. Okay. You see? No. Ancient people pictures. How they painted it, but you can't see backside. Not touching. You can see this. They climb each other's shoulders and take picture. Or can use that step and go up taking pictures. Take care. There are also some. You will see also some people. You see your legs. People. हे ऍक्च्युअली अजंठा वेरूळ अशा पद्धतीचं आहे। But there is also standing above. Yeah. They were standing up and taking picture upstairs. Also another picture outside. I show you. Yeah, I showed. You want?
see this house. You see there is also this one, that one. You see, there's the line. You see, it was used as a storage water, raining water. Yes. Because the sea water was salty. Yeah. They cannot drink. Yeah. So they will collect water inside. But there is आत्ता पण आहोत बाकूमधील मूळ बाजारपेठेमध्ये, जिथं स्ट्रीट शॉपिंग वगैरे चालते अशा ठिकाणी. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साधारण 5:30, पण इथं खूपच जास्त थंडी आणि टेम्परेचर डाऊन व्हायला आता सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय की किती गर्दी आहे इथं. आत्ता आपण आलेलो आहोत बाकूमधील फूड स्ट्रीटवरती, जिथं सगळीकडे इथले लोकल खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत. घाण सिटी आज वेळ घालवतोय टॉयलेट मध्ये पैसे देऊन. एवढे देश फिरलो पण काही उपयोग झाला नाही. सगळ्यात भंगार सिटी बाको. येऊ पण नका कोणी. कोणी निघाले 100 रुपये घालवले आहे. आतापर्यंत फक्त वॉशरूम करायला मुतायला 250 रुपये घालवलेले. या देशात परत कोणीच येऊ नका. जायचं असेल तर दुबईला जावा. सगळं मजा आहे.